शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उद्धव ठाकरेंनी सरकारची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला। अतिवृष्टीचे पैसे मिळाले का अशी विचारणा करत उद्धव ठाकरेंनी कर्जमाफी संदर्भातील मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांची क्लिपही दाखवली। पाहुयात याच संदर्भातला हा रिपोर्ट। शेतकऱ्यांच्या बांधावरून उद्धव ठाकरेंनी सलग दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला। उद्धव ठाकरेंनी धाराशिव, लातूर आणि नांदेडमध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळाले का याची विचारणा केली आणि निवडणुकीआधीची मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा वायदा केलेली क्लिप सुद्धा शेतकऱ्यांना ऐकवली। मी तुमच्यामध्ये येऊन तुमची व्यथा विचारताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात उद्धव ठाकरे टोमणे मारतात। शेतकरी कर्जमुक्त झालंच पाहिजे। टोमणे हा टोमणा नाही पण टोला जरूर मारणार। शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा कोरा कोरा। झाला का? टाळ्या वाजवला नाही टाळ्या। मग हेच तुम्हाला मी सांगतोय। जसं निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांचा सातबारा करू कोरा कोरा कोरा, आता लोक विचारतात, शेतकरी विचारतात आता कुठे पाडायला चोरा। हा मत चोरी करून सत्तेवर आलंय। लोक पकडून आणण्याचं काम चाललंय। हा हे खरं आहे की काही ठिकाणी अजून पॅकेज पोचलेलं नाही, त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांमध्ये काही संभ्रम आहे पोचणार आहे की नाही। पण जसं आम्ही सांगितलं, रोज जवळपास 600 कोटी रुपये हे RBIच्या नियमानुसार त्या ठिकाणी आम्हाला द्यावे लागतात आणि त्याचं रिकन्सिलिएशन करावं लागतं, म्हणूनच पॅकेजला वेळ लागतोय। पण आता जवळपास हे संपूर्ण पॅकेज येत्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाईल। त्यामुळे मला असं वाटत नाही की निवडणुकीच्या तोंडावर कितीही प्रयत्न केला तरी देखील उद्धव ठाकरेंना फार रिस्पॉन्स मिळेल। कर्जमाफीसाठी फडणवीस सरकारनं समिती स्थापन केली, त्यानुसार 30 जून पर्यंत निर्णय घेणार असं मुख्यमंत्री म्हणालेत। पण अजित पवारांनी सारखीच कर्जमाफी आणि किती वेळा फुकट असं म्हणत शेतकऱ्यांनाच फटकारलं। त्यामुळे अजित पवारांची ही कर्जमाफीचं आश्वासन देणारी क्लिप उद्धव ठाकरेंनी लावली। त्यातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे। नाही तुमचा सातबारा कोणा केला आता कोणाची अवलाद लावणार? म्हणजे खोटी माणसं एवढे निर्दयी, म्हणजे मी नेहमी सांगतो की दगडाला सुद्धा पाजर फुटेल, पण ह्या निर्दयी निष्ठुर राजकारण्यांना पाजर फुटणार नाही। यांना पाजर तुम्हाला आणि आपल्याला मिळून फोडावं लागेल। मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरू आहे। उद्धव ठाकरेंचं टोमणे मारण्यापलीकडे विकासावर एक वाक्य दाखवा आणि 1000 रुपये मिळवा असं फडणवीस म्हणाले होते। त्यावर फडणवीसांनी बोलल्याप्रमाणे केल्याचं दाखवा आणि 2000 रुपये मिळवा असं उद्धव ठाकरे म्हणाले। हे चांगलं आहे, विरोधी पक्षाचं काम आहे। पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले आहेत, त्यामुळे मला आनंद आहे। उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाहीत। मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जसं बोलले तसं वागले तसं दाखवा आणि 2000 रुपये मिळवा। माझं आव्हान आहे त्यांना, जसं मुख्यमंत्री बोलले तर मी शेतकऱ्याचं काय सातबार करू कोरा 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 करा कोरा आणि 2000 रुपये मिळवा। उद्धव ठाकरेंनी लातूरच्या औसा, भुसणी, थोरलेवाडी गावात तर धाराशिवच्या करजखेड या गावात शेतकऱ्यांशी संवाद साधलाय। याच वेळी मदत मिळाली नसल्याचं शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं। आतापर्यंत मी साहेब आले घरी आले उभं बघून गेले रे, काहीच भेटलं नाही सर। काय पॅकेज नाही, काय नाही। तर आता नगरपालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्यामुळे उद्धव ठाकरे फिरतायत असा टोला शिंदेंनी लगावलाय। अजून त्यांच्या डोक्यात प्रकाश पडलेला नाही। मला सांगतात भकास मंत्री, अरे स्वतः मुख्यमंत्री होते त्या 2.5 वर्ष घरी बसले ना। फेसबुक लाईव्ह वर सरकार चालतं का? फेस टू फेस काम केलं पाहिजे। आता कशाला फिरताय? जेव्हा फिरायचं होतं तेव्हा आपण फिरले नाही। माझ्या हातात काय नाही, माझ्या हातात काय नाही, माझ्या हातात, अरे काय नाही मग कशाला जाता? असे एक तर वरती नाही तर कमरेवरती। अरे देण्याचे हात असे देवा ठेवा। एकनाथ शिंदेचे हात देणाऱ्याचे आहेत।
आणि आज मी फिरतो तुमच्याकडे. मी फिरायला लागल्यानंतर सगळे म्हणजे सगळ्या त्या भाजप त्यांचे सगळे ते मिंदे आहेत कुबड्या. नाही आता अमित शहा म्हणालेत, मी नाही म्हणाल. कुबड्या कोण म्हणाल त्यांना? त्या कुबड्यांना सुद्धा आता फोड आलेत अंगावरती तरतरीत आणि म्हणायला लागले या निमित्ताने का होईना पण उद्धव ठाकरे घराबाहेर पडले. मला त्यांना सांगायचे की अहो तुम्ही तुमच्या स्वतःच्या घराकडे पण जरा मध्ये मध्ये बघत जा. पंचायत होते नाही तर. सरकारनं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 32,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं. त्या पॅकेजची रक्कम मिळाली असं म्हणत उद्धव ठाकरे शेतकऱ्यांची विचारपूस करतायत. तर टप्प्याटप्प्यात रोज रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करणं सुरू आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. निवृत्ती बाबरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.